तिथून आणजा भारी आहे बरे तिकडे बघ ना लाईव्ह तिकडे चाललंय त्या मोबाईल मध्ये काय बघू ते साईडने नक्कीच सन्माननीय लाडकं व्यक्तिमत्व मनोहर अण्णा रेशमी यांचा उपस्थित सन्मान होतो मनापासून डीजे मास्टर तुमची साथ आम्हाला डीजे मास्टर आपली साथ असेल शब्दाने काय सांगावं भावनाने काय सांगावं यांचं देखील तिथे संकलन सन्मान होतो नितीन लोकांनी याला विनंती करतो की गांधी साहेबांचा संकलन सन्मान करायचं अमर गेला तिकडनं नक्कीच गणेशजी खांडे साहेब यांच्या उपस्थित सन्मान होतो तसेच युवा उद्योजक लक्ष्मण पेंडारी यांचा देखील सत्काराने सन्मान करण्यात येत आहे काय व्हिडिओ एखादी काढ त्यात काय मोठा म्हणजे काय पैसे पडतात नको झाली मॅच संपली पहिल्या 2 मिनिटातच पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण पाहतो बजरंग चोचीतले वर्षेस दादाजी प्रतिष्ठा सौ यांच्यामधला हा सामना पाहतो 5-1 चा गुणफळ पाहतो पहिला ट्रिपल सेवन ट्रेन सारखा जातो पहिला सामना असेल आपण तयार राहायचं गावदिली सौ ट्रेन सारखा यांच्यामध्ये असणारा दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल दिवाळी शहराध्यक्ष विलासजी सिद्धेसाहेब यांचं देखील यांचं दत्तर करण्यात येते हे मंडळाच्या सल्लागारांना विनंती करतो की आपण त्यांच्या सत्काराने सन्मान करायचं तसेच कॅमेरा राहुल खराडे यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं क्लिअर येते मान्यवरांचा एकच सन्मान होतोय 5-4 मस्त सन्मान होतो आणि मंडळाच्या सदस्यांना विनंती करतो की अधिकार जाधव यांचा सत्काराने सन्मान करायचा खेराळे व्यासपीठावर द्यायचं आहे रोहित खेराळे आपला या ठिकाणी स्वागत सत्कार होत आहे तिकडची मॅच बघा भेटत नाही 4-6 राहुलजी खराडे यांचे देखील यशोपीचा सन्मान सत्कार होतो मंडळाचे सल्लागार संदीप लोखंडे यांना विनंती करतो की त्यांचा सत्कार करायचा
3-4 आणायला वाटतं ट्रॅक्टर पडला ना तो खाली हे माझ्या पाणी हा 3-4 रायडर बाद दिला तेव्हा पडते बादली पाणी भरून तिथं भरली राजूजी चव्हाण साहेब तिकडून त्या साईड ये जरा जागा ठेवे कोण मंडळाचे सल्लागार मंगेश ढोंगे मंगेश ढोंगे आणि विनंती करतो की राजूजी चव्हाण साहेबांचा सत्काराने सन्मान करायचा मंगेश ढोंगे भाविक देवले आपले मित्र स्टेजच्या मागे आपले वाट पाहत आहेत त्यांना जरा जाऊन भेटा त्याचप्रमाणे आमचा आवाज तुमच्यापर्यंत जे पोहोचवण्यासाठी ज्यांनी या ठिकाणी या मैदानाला जे रंगरंगोटी केली ते राजेश डेकोरेटचे मालक राजेश ढोंगे यांचा या ठिकाणी सत्कार होतो त्यांचा स्वीकार करायचा हॅलो तसेच आकाशजी हाते यांचं देखील सत्कारात सन्मान होतं प्रवीणजी केळगावकर यांचं इथं आगमन झालं त्यांना विनंती करतो की आपण व्यवस्थित जायचं तसेच युवासेना अधिकारी तसेच आंबवले यांचं इथं आगमन झालेलं आहे तरी आंबवले साहेब आपल्या नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत बाबू काकाला उतराय त्याला फोन करू काय आज आपल्याला पाहायला मिळते सन्माननीय विद्यार्थी यांचा देखील आगमन झालेला आहे मनापासून हार्दिक स्वागत एका बाजूला विचार केला मित्रांनो घाणेकरी माता दासगाव आणि प्रतिस्पर्धी असणारा आपण पाहतो यजमान संघ यांच्यामध्ये लढत पाहतो 8-6 गुणफलक आपल्याला पाहायला मिळते काटेकी टक्कर असेल मित्रांनो असेल एक क्षेत्र वेगळा थरार वेगळा असेल लाल मातीचा थरार तुम्हाला सर्वांचा अभिमान म्हणजे कबड्डी मिळते साहिल चमकलेला आहे आमच्याकडे पण साहिल आहे युवासेना तालुका प्रमुख बोल लागला रे 8-6 गुणफलक मध्यंतरापर्यंत पाहतो एक 2 गुणाची आघाडी आपण पाहतो घाणेकरी माता दासगाव या संघाकडे आहे त्यानंतर मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना असेल पहिल्या फेरीतील असणारा अंतिम सामना असेल मित्रांनो जननी कालकाई मोठवली वर्सेस स्वयंभू कोटेश्वरी महाड जननी कालकाई मोठवली वर्सेस स्वयंभू कोटेश्वरी महाड यांना असणारा हा पहिला समोरचे लाटे गर्दी प्रेक्षक आहेत विनंती असेल आपल्याला प्रवेशद्वारावर प्रेक्षक थोडं बाजूला व्हायचं विनंती असेल आपल्याला सर्वांना विनंती असेल की कुठे आपण थोडंसं बाजूला व्हायचं समोर असणारे गर्दी प्रेक्षक यांना विनंती असेल 8-6 गुणफलक आपण पाहतो आणि दुसऱ्या फेरीतील असणारा पहिला सामना मैदान क्रमांक 2 वर सुरू होईल नक्कीच गावदेवी सम वर्सेस गावदेवी करंजकोट या ठिकाणी किंजलगाव गावचे सुपुत्र युवासेना अधिकारी पक्षाचे आंबवले यांचं या ठिकाणी तालुका प्रमुख यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने स्वागत सत्कार होते किशोर लोखंडे विद्यमान सरपंच यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे नक्की
नक्कीच सन्माननीय रोजगारचे आंबवले अर्थातच पक्षादादा आंबवले यांचा उपस्थित सन्मान आपल्या स्पॅसमध्ये जे आहेत त्याला विनंती असेल की कृपया आपण बाजूला घ्यायचं त्यांना सगळ्यांना आनंद घ्यायचा दोन्ही बाजूला असणारी लाईन पण आहे नक्कीच मित्रांनो एक आनंद घेते ताश के फेंकने से कभी महल नहीं बनता नदी को रोकने से कभी समुद्र नहीं बनता बढ़ते रहो जिंदगी में हरदम बढ़ते रहो जिंदगी में हरदम क्योंकि एक जिससे कोई सिकंदर नहीं बनता मित्रांनो तुम्हाला जिंकायचं असेल तर धाडस करावं लागेल एक हिंमत दाखवावी लागेल एक ताकद दाखवावी लागेल एक क्षमता दाखवावी लागेल आणि सांघिकता दाखवावी लागेल कबड्डीचं एक वैशिष्ट्य आहे एक स्किल आहे तो म्हणजे तुमची सांघिकता आणि सांघिकतेवरच असणारं विजयाचं श्रेय आहे आणि विशेष करून लाडके आमचे गर्दी प्रेक्षक महाडचे असणारे सर्व गर्दी प्रेक्षक सदैव ह्या कबड्डीवर प्रेम करतात आणि स्पर्धा असल्यानंतर इथे मात्र प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळतात गर्दी असणारे हे प्रेक्षक आहेत या प्रेक्षकांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे आभार नाही अमर निवादे यांना दुसरी पकड आपण पाहतो एक कबड्डीमध्ये खेळलेला आपला लाडका खेळाडू इथे मात्र ठीक होतोय आपण पाहतो 9-8 गुणफलक होतोय स्वतःला आभार माहीत याला विनंती करतो की कृपया आपण व्यासपीठावर यायचं दोन बोकड आहेत एक नंबरला आकाश पाटील 2-1ची लढत आहे टॅकल ऑन आहे फरार वेगळा असेल काय घडेल मैदानात इथे मात्र चिंताधारानं मित्रांनो धडकन घडणारा हा खेळ पाहतो एक गुण घेतलेला आहे आजचा हिरा टिपलाय सावस टिपलाय काय घडेल मैदानात 10-8 गुणफलक आपण पाहतो काहीसा पिछाडीवर असताना आता मात्र यजमान संघ आघाडीवर आहे आणि सन्मान करायचा आम्हाला कुणाचा तर गणेश पाटील यांचा कारण गणेश पाटील हे कोच आता मात्र इथे कबड्डीच्या सुपर रेड आपण पाहतो ऑफिशियल टाइम आउट असेल नंतर एक विनंती असेल पाण्याच्या बॉटल तिकडे आहे पाणी सकाळी 6 वाजता मोकळे 2 रविवारी उद्या संध्याकाळला अरे साई पॉइंट मार 3 पॉइंट आणलं ना 3 काय जास्त होते पॉइंट 3 युगनार्थ कॅबरेटचे मालक राजा उमेरकर यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यायचं राजा उमेरकर नक्कीच सन्मान्य पराग सरांचे सन्मान मी तुषार पाटील यांना विनंती करतो की सन्मान्य पराग सरांचा आपण सन्मान करावा ही आपल्यास विनंती पराग मानेसर एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असणारे प्राध्यापक आहेत आणि कबड्डीवर अपार प्रेम करणारा व्यक्तिमत्व आकाश पाटील मैदानात दाखल आहे 4-1ची लढत आपण पाहतो आपला 10 गुणफलक आहे काटेकी पत्कराचा संघर्ष करावा लागेल लढावं लागेल सन्माननीय तुषार पाटील यांना विनंती करतो सन्माननीय पराग सरांचा आपण सन्मान करावा क्रिकेटच्या क्षेत्रातील साईड झाले म्हणजे लोन होता तासगाववर
काय घडेल इथे मात्र मुगीस काय घडेल त्यानंतर एका गुणाने पिछाडीवर आहे यजमान संघ. प्रतिस्पर्धी संघ आहे तो घाणीकरी माता संघर्ष असेल. ज्ञानू अर्थातच साहिल धाडवे मैदानात दाखल आहे. इथे मात्र जर्सी नंबर 7 मैदान केलेलं आहे. आक्रमकता दाखवणं गरजेचं मित्रांनो, कारण 10-11च्या गुणफलक आहे. इथे फरार मात्र वेगळं असेल म्हणजे काय सर यजमान संघ असल्यामुळे थोडंसं दबाव आहे आणि या दबावाखाली थोडंसं पिछाडीवरती आहे. तसंच नक्कीच काही मिनिटातच कमबॅक करेल अशी याचं आगमन झालेलं आहे. परंतु राऊतचे विद्यमान सरपंच परंतु मारे तसेच आभार नाईक सरांचं सत्काराने सन्मान करण्यात येत आहे. मी मंडळाच्या सदस्यांना विनंती करतो की आबा नाईक यांचं सत्काराने सन्मान करायचं. सर आपण अनेक सामन्यांमध्ये जर कोण समाजाला बघितलं तर मंडळाची सगळ्यावर म्हणजे यांना विनंती करतो की आबा नाईक सरांचा सत्काराने सन्मान करायचं. पाणी सुटते सत्काराने सन्मान करण्यासाठी मातीला आणखी पाणी सुटते. जानी विघ्नहर्ता कॅटरिंगचे मालक राजादादा विनेरकर व्यासपीठावरती यायचं आहे. पाहायला मिळतोय 12-11 पांड्याला पाणी ज्याच्याकडे क्षमता आहे की गेम चेंज करू शकतो असा हा संघ आहे. मी तुम्हाला अगोदर बोललो होतो की हा संघ कमबॅक करू शकतो. गेम चेंजर असणारा खेळाडू मात्र दोन संघामध्ये आहे. की तुम्ही तुमच्या नक्कीच विजय मात्र त्यांच्या हातात जाईल. नक्कीच स्थितीमध्ये कोणत्या जागेवर आणि अचूक टप्प्यावर एका बाजूला पाहतो आपल्याला पाहायला मिळतं.